मी फार घाबरून गेलो होतो. तर मला छातीमध्ये दुखत होतं आणि हात भारी पडत होता, मागच्या साईडलाही दुखत होतं. म्हणून मी डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यांनी ECG आणि इको केल्यानंतर लगेच मी एंजिओग्राफी केली आणि त्यामध्ये 2 100% आणि 1 80% ब्लॉकेज असल्यामुळं मी बाकी 2-4 डॉक्टरचा सल्ला घेतला. तर त्यांनी मला बायपास सर्जरी सांगितली. परंतु नंतर मला काही डॉक्टरांनी सांगितलं, नीरज रागानी सर यांच्याकडे जा. त्यांनी मला सल्ला दिला आणि आपल्या बायपास आणि एंजिओप्लास्टीमधले फरक जाणून दिला. आणि त्यांनी सांगितलं का एकाच वेळेस आपण एंजिओप्लास्टी करू. आणि एंजिओप्लास्टी करून त्यांनी मला अगदी चांगल्या प्रकारे सुटसुटीत मी आज प्रकृती माझी चांगली आहे. मी फार घाबरून गेलो होतो. पण जे काम आपल्या सर्जरीनं होणार होतं ते नवीन तंत्रज्ञान वापरून सरांनी एंजिओप्लास्टी करून मला योग्य केलं. हे माझे पप्पा आहेत. यांच्या छातीमध्ये थोडंसं दुखत होतं, त्यामुळे एंजिओग्राफी करण्यात आली होती. त्याच्यानंतर सर्व डॉक्टरांचा सल्ला घेतल्यावर त्यांनी बायपास करायची असं हे रिकमेंड केलं होतं. त्यानंतर आम्ही नीरज रागानी सरांचं नाव ऐकलं, तर इथे आलो आणि सरांनी एंजिओप्लास्टी पण होऊ शकते, कॉम्प्लेक्स आहे पण होऊ शकते, अतिशय छान कॉम्प्लेक्स टेक्निक्सने एंजिओप्लास्टी पूर्णपणे चांगली केली आणि आता माझे पप्पा चांगले.